हे वैष्णवचा भाऊस तो बघ. स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती. तर गाईज आता आम्ही चाललो काल भैरवाच्या मंदिरामध्ये. पांड्या गाईज आता आम्ही शाल न्यायला आलो. ते शाल घ्यायला आलो आम्ही आता. काल भैरवाच्या दर्शनाला आरशीचा हाफ घेतले इथं देवाला. पार्वती पती हरे हरे महादेव यांशी असा मच्छी घुसाचं गेल्या वर्षी यांशी. फोटोकार नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. त्याच केला मस्त भारी वाटते. पैसा बचा उधर खड़ा शर्ट नाही हा घालशील घे. मस्त वाटते भाई. आरशील बारका आहे तो. अयो बारका आहे. बारका आहे तो बारका आहे. फारशील ठेव नाही तर फाटल लगेच. 100 याला फारशील का मित्रांनो, आमचं महाकालेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे मंगलनाथ मंदिर. चला डायरेक्ट भेटू मंगलनाथ मंदिर. काय आता आपण पोहोचलेलो आहोत मंगलनाथ मंदिराजवळ. तर मित्रांनो, आता पोहोचलेलो आहोत मंगलनाथ मंदिर जवळ. आता जाऊ डायरेक्ट दर्शन घ्यायला. हे आमच्या आत्तासा आजच्या सभागृहाच्या नाचलेले आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचं.
इकडे बघ ना. तर मित्रांनो आता आम्ही श्री मंगळनाथ मंदिरामध्ये आलोत आणि गर्दी तर खूप आहे. आता आमचा मंगलनाथ दर्शन झालेलं आहे आणि आम्ही इथं बसलो आहोत देवळात. 1630 साली आणि या बंडा काहीतरी सांगतोय मंदिराची आपल्याला. बांधकामाचं काम सुरू केलं होतं 1630 साली. बघा तुम्ही आता अजूनपर्यंत बघा कसं आहे, एक दगड सुद्धा आलं नाही. असं आता कमीत कमी या मंदिराला 200 वर्ष होऊन गेलेले आहेत. बघा अजून कसं आहे. आता आमचा मंगलनाथ दर्शन झालेलं आहे झालेलं आहे. आणि आता आम्ही रिक्षा बघतोय. आकाश साईड रिक्षा आणलेले आहेत. बघू शकतोय. आणि आता कुठे जाऊ आम्हाला माहित नाही. रिक्षावाला नाही तिथं आम्ही जाऊ. द्राक्ष आहे. एक नंबर द्राक्ष आहे आणि थंडा आहे. थंडा चव पण नाही. द्राक्ष आहेत पण आंबूट लागतात, तरी पण खाऊ. तरी पण खाव. तरी पण आता खावंच लागतं. बघू खाऊन दाखवा. खाल्लेला आमच्या आजीने खाल्लेला आहे. आंबट बोलतो लागतं ना खाते बघ. आंबट लागतो तरी खाल्लेले आहे. या आईला रिक्षाशी कारायला लागेल. सगळे घर लेट येते या आणि आहे गायोचा. लताबाईला रिक्षांशी पत्ता कट करायला लागेल. लताबाईचा एवढा टाइम काय दर होईलीस. आई आमचा भांड्या पिसालेला आहे. भांड्याची चालू आपण टायवर उंडा आहे उंडा. तुम्ही आता मलाच सांगा, आता हलू चालवते आणि स्पीड करून फास्ट चालवते. उंडा नाही मग काय हो. आई ड्रायव्हर कसा आहे. उंडा ड्रायव्हर कसा आहे. उंडा तर काही दारू पाजायची असते. देवाला दारू आवडते. तो आम्ही पाठचा तो केला दर्शन. तो त्या देवाला दारू आवडतो. दारू म्हणजे आवडत नाही त्याला. तो विषय काय माहितीये का, आता बंद आपण जे केली. दारू पितो ना, आता बंद केली दारू पितो ती. कारण तिथून दुकानं उठवली सगळी ती बाजूला घेतली. हां. कारण आता पहिला तसा राहिला नाही. गुफादर बघा. सगळे तिकडे थांब, nonsense. खावाला आहे पुरं. देव का पालाल ते. देव का पालाल ते. नॉनसेन्स कुठली. हा? नबी आयो बोललो नाही. नॉनसेन्स कुठली. गेली पुरं गेली. नॉनसेन्स. आता आता नॉनसेन्स. तिकडे जो तो बड़ा गुफा है, सबसे बड़ा गुफा यही है. जाऊ केदारनाथ बस तुझं केदारनाथ. फुल
गरमा करतोय. चलो 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 सावकाश चला सावकाश पुढे चला पुढे चला या यो कुठं आलो. परत घे घे इकडे घे जरासं कुंपाने. मध्ये खूप गरमी करत होती. आता बाहेर आलो, खूप बरं वाटतंय. म्हणजे हा दुसरा गुफा आहे आणि आम्ही त्या गुफेला आलो. बघू शकताय दादा येत नाही. राधा दादा याच्यात यायलाच मागत नाही. गुफामध्ये खूप गरमा करत होती. बाहेर आल्यावर थोडा बरा वाटतंय. एसी म्हणून असं वाटतंय. हा आमचा संचित खूप घामेला दर्शन घेऊन इथे बसले बघू शकताय. अयो गुफन कसा वाटला तुला? लय भारी वाटला. लय भारी. एवढा भारी का जीवाचा समाधान झाला माझे. डायरेक्ट अगदी आतमध्ये गेलो आणि एवढा वाटला भारी का बोलूच नको. एवढा जीवाला शांत 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 शांत. डायरेक्ट केदारनाथला नाही केदारनाथला इथून गेलो काशी केदारनाथ. हा तर आयुष्याचा कल्याण झाला माझ्या. म्हणा आता कुठे मासना नेली ते नाही झालं. म्हणा आता कुठे मासना नेली ते नाही झालं. एवढं लवकर मासला जाऊ नको. आता वाकडी टोपी घालू लागली. वाकडी नको, सरळ टोपी घाल गे. सरळ डोकरी येते सगळ्यांना कशी वाटते. कोण मला दिदी तू बोलते. हिरोईन आहेस मग. हिरोईन झालीस तर आता सगळ्यांना आवडतं. तुला दुकानाला काय बोलला तुला तो? अशी तू बोलते ए दिदी आहे माहिती काय घेतोस का. एवढी तुझ्या पापाला इथं हसलो असेल का रे. पण मी दिदी आहे पण एवढी भारी असा विचार तू पप्पा अशी एवढा मग तू हिरोईन आहेस. दिदी बोलला ना एवढी आम्ही हसलो. तो दुकानातला दिदी बोलला. दिदी बोल तू पप्पाला इथं खोटा वाटला तू. मी बोल रिक्षावाला काय बोलशील. आपण एवढूसा हिंडून अरे एवढं हिंटून तर 250 रुपये. 250 एवढूसा रुपयाला हिंटून. किती घ्यायचं. आम्हाला म्हातारे माणसा बुद्धी करणार एवढी सोबत दिदी बोलतात. दिदी बोलतात का दिदी आहे का मी दिदी आहे दिदी आहे. अरे कशी बोलता तुम्ही मला दिदी. आमची इथे गाडी आहे तर तुम्ही तिकडे जा. आमची लस्सी प्यायला. यहाँ पे 4 आदमी यहाँ पे. ते हत्ती बघा. संचित पहिल्यांदाच बघतो हत्ती. देव आता बघा. बॉटल अशी घेऊन चालत होता. अशी बॉटल आम्हाला वाटलं जेजुरीला आलाय काय काय. ऊन खूप लागतंय. पाय बी तापतन नंबर बेकार. हत्ती पहिल्यांदा हत्ती बघा जवळची. मी काळभैरव मंदिरात मध्ये आलेलो आहोत. ते मोबाईल अलाउड नाही. जेवढी पण व्हिडिओ निघेल तेवढी काढीन. तर तुम्ही गर्दी बघू शकताय. जेवढं गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे इथे. खूप गर्दी आहे. संचित गर्दी खूप आहे. त्या साईडली बघा ती साईड आहे ना. ती साईड आहे ती लेडीज आहे आणि साईड त्या बाजूला जाऊ शकतो. साईज तू त्या बाजूला जाऊ शकतो. जागा त्या साईडला भांड्याची जागा होती. ती भांड्या यायला निघालं आहे. काय बोलू शकतो. भांड्याची त्या साईडला या साईडला नाही. पाटीलला नका शिकू पाटीलला. आमच्याकडे मोबाईल होते चौघांकडे पण. आम्हाला चौघांना पण अर्धे रात्रीतून काढलेले आहेत. पांड्या मला घेतलेला एकट्याला कारण मी मोबाईल मागे लपवला होता. पण याना ती गण आहे तर काय करू आता तुम्ही सांगा. गावलाच बरोबर. विचार संचितला नाही गावला नाही.
अरे याला हात स्वतःहून लावला. आलो. तू विचारता मोबाईल आहे का ह्यो नाही बोला त्याला पाठवला असता त्याने मोबाईल लपवलेला नाही तर काय शेम पाठीमागे ठेवायला पाहिजे होता. कसं तापतं बेकार 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 त्या एक चपाती शिजल. एकच माणूस आहे नाही भला भला बघा भांड्याला लस्सी पिवायची आहे. याला लस्सी पाहिजे पिवायला. जबरदस्त. तुला तर सांगला कशी लागते? एकदम मस्त. उघड आहे खपवली. एका घोटात खपवली लस. आई आमचा काय दर्शन झाला नाही डायरेक्ट गाडीत येऊन बसलो 4 माणसांचं दर्शन ना आपल्याला. आणि आयो बाबू पण नव्हती आली. हो 4 कसे 5. पाय तापत होते खूप रस्ता गरम होता आणि आम्ही उज्जैनला जमीन ऐकली साईला सोना घेतलेला आहे बघू शकताय. याला जे चेन घेतलेली आहे. तर काय आता इथे चहा प्यायला आमची माणसं उतरलेली. रात्र होणार आहे 10 वाजणार आहेत आम्हाला जावाला आग्राला. गाईज आमची माणसं तर चहा प्यायला उतरलेली आणि पावडे बिवडे लावून कुठं चालले आता हिला विचार. पावडे बिवडे लावून चाललीस कुठं आम्हाला सांग. पावडर ना फाउंडेशन लावलं आग्राला पण रात्री 10-11 वाजतील तुझी पावडर उरल असू दे. आसवा फाटल्या खादनात नाही कोण जाईल. आता 6 वाजलं नाही बघा तुम्ही 6 स्वतःहून वाजता बघा पावडे बिवडे लावून चालले कुठं सांगा. 4 तास आहेत अजून 4 तास आहेत. रानू हाय कर हा वाटाणा खाले वाटाणा. वाटण पेपर वाटायला आणलेले भांड्या वेपर खातच का नाही ना तर दे इकडे म्हणा. आज काय पण आता 2 दिवस निघले ना सुखाचे. स्थानिकनाथ प्रसन्न. जय कालिका माता. इसके पीछे कुछ नहीं आता. कधी आणले चष्मा कधी आणले कधी आणले वाघीन व वाघीन. लाडका वैष्णव महाराज.
कोणता वरून भेट दिलेली आहे. काय मेहनत करायला लागते नाही. हल्ली आणि शेंगा तुला 10 रुपयाचा तवराच भेटेल, जास्त नाही. 20चा पाहिजे आम्हाला बस. याच्यान बाबूला देसा. आता आम्हाला भेळ आलेलं बघू शकताय. भेळ आणि आता आम्हाला वाजणार आहेत. आम्ही उज्जैनवरून निघलेलो, आता आम्हाला जायला वाजणार आहेत 11-12 वाजणार आहेत. त्याच्यामुळं आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतोय. आणि साईन काय बोलतोय, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेल खावा. चला बाय.